मृत अवस्थेत दोन्ही सख्खे भाऊ बराच वेळ पडलेले होते, तरी देखील याची कल्पना कुटुंबातील लोकांना आली नाही. आणि जेव्हा याबद्दल माहिती पडली तेव्हा कुटुंबातील आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही घटना नेमकं कुठे आणि कशी घडली ते पाहू. सुहास कृष्ण पाटील वय वर्ष 36 असे मोठ्या भावाचे नाव, तर स्वप्नील कृष्ण पाटील वय वर्ष 31 असे लहान भावाचे नाव. हे दोघेही सख्खे भाऊ आपल्या वडिलांना शेतीमध्ये मदत करून एक गाडी धुण्याचं वॉशिंग सेंटर चालवत होते. दोघेही सख्खे भाऊ शेतीमध्ये खूप कष्ट करायचे. काल दुपारी 2च्या दरम्यान जेवण केल्यानंतर दोघेही भाऊ वडिलांबरोबर शेतामध्ये काही औषध फवारणीसाठी गेले होते. शेतामध्ये खत आणि फवारणी मारून झाल्यानंतर वडिलांनी शेतामधून जनावरांसाठी काही चारा घेतला आणि ते पुन्हा घरी आले. शेतामध्ये दोघेही सख्खे भाऊ काम करत असताना नदीकडील बाजूस शेतपंपासाठी वीज खांब्याच्या आधारासाठी लावलेल्या तारेमधून मोठा भाऊ सुहास याला विजेचा झटका बसला. विजेचा झटका लागताच मोठा भाऊ सुहास खाली कोसळला. लहान भाऊ स्वप्नील त्याच्या मदतीसाठी धावला, परंतु त्यालाही विजेचा तीव्र झटका लागला. दोघेही सख्या भावांचा शेतामध्ये जागीच होरपळून मृत्यू झाला. जेव्हा वडील मुलांना बोलवण्यासाठी आले